खूप मजा आली मला. मी पहिल्यांदाच कार लॉन्च केली आणि ते असं कापड ओढून काढताना मला खूप मजा आली. इट वॉज क्वाईट अन एक्सपिरियन्स. इट्स सच अ ब्युटिफुल लुकिंग कार. आता जरा चालवून बघितल्यावर मी अजून तुम्हाला टिप्पण्या देऊ शकेन. पण इट्स अ व्हेरी व्हेरी नाईस लुकिंग कार. आय लव्ह द न्यू कलर्स आणि ऑल द न्यू फीचर्स इन टर्म्स ऑफ द एक्सटिरियर अँड इंटिरियर. मी थोडी आहे गाडी एन्थुझियास्ट, म्हणजे नुसतं आपलं ऐकून अरे वा वा छान छान असं नाही, मी गाडी चालवते सुद्धा खूप. त्याच्यामुळे माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, गाडीच्या बेसिक डिटेल्स, काय फीचर्स आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटेल, फॉर विच आयड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट MG, इज ह्यांची जी लॉन्चची फिल्म होती, जी आपण बघितली, ज्याच्यामध्ये आपल्याला गाड्यांचे फीचर्स आणि गाडीचे फीचर्स काय त्यांनी या सेगमेंटमध्ये नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केल्या आहेत. त्याच्यामध्ये जे कस्टमर्स होते, ज्यांचे क्लिप्स दाखवत होते, त्यात अनेक विमेन ड्रायव्हर्स होत्या, विच वॉज अ व्हेरी गुड थिंग. कारण साधारण नवीन गाडीची जाहिरात म्हटली की एक हॅपी फॅमिली दिसते, त्यातला पुरुष गाडी चालवत असतो, बाई शेजारी हसत असते. तर असं नसून अनेक बायका उत्तम गाडी चालवतात आणि त्यातली एक मी आहे. मला माझी गाडी चालवायला आवडते, मला ड्रायव्हिंग आवडतं, मला गाड्यांमधलं थोडंफार कळतं, मला स्टेपनी बदलता येते. सो हे गृहीतच धरलं जात नाही की बायकांना गाड्यांमधलं एक तर चांगली गाडी चालवू शकेल, दुसरं गाड्यांमधलं कळतं. सो मला कशा प्रकारची पॉवरफुल गाडी आवडते, चॅसी हेवी असली पाहिजे का, कशा प्रकारची गाडी मी प्रेफर करते, कुठल्या प्रकारचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मला आवडतो, त्याबद्दल मला माहिती आहे. तर अशा बायका असतात. सो आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी टू सी अ लॉट ऑफ विमेन ड्रायव्हिंग इन दॅट फिल्म. आणि व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर. या डीलरशिप बरोबर माझं खूप जुनं नातं आहे. मी 2018 पासून BU भंडारी बरोबर असोसिएटेड आहे, कारण मी ह्यांच्याकडनं गाडी घेतली आहे, नॉट MG, दुसऱ्या ब्रँडची. पण माझा एक्सपिरियन्स हा नेहमीच उत्तम राहिला आहे. आणि BU भंडारी यांच्याकडे अनेक वर्षांपासून खूप रिपीट कस्टमर्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची ही ख्याती सगळ्यांना माहिती. आणि मी त्याची टेस्टमेंट देऊ शकते, कारण मी सुद्धा पुढची गाडी त्यांच्याचकडून घेईन. मी आत्ता शैलेश भंडारी यांना तेच विचारत होते की तुमच्या कुठल्या कुठल्या डीलरशिप आहेत, त्यापैकीच एक गाडी सिलेक्ट करायची आहे, कारण BU भंडारी सोडायचं नाही आहे. कारण एक्सलंट पोस्ट सेल सर्व्हिस, एक्सलंट अटेन्शन टू डिटेल. आय हॅव ऑलवेज हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स. कुठल्याही छोट्या छोट्या, मी आत्ता मगाशी म्हणाले तसं, अगदी रस्त्यात गाडीचा एखादा दिवा लागला आणि आता ह्याचं काय करायचं कळलं नाही की मी त्यांना फोन करायचे. म्हणजे शैलेशजींना नाही, अमोल सोमा जे MGचं काम बघतात, त्यांना फोन केले आहेत. कुठल्याही प्रहरी, कुठल्याही ठिकाणी त्यांनी नेहमीच सगळं काही मॅनेज करून दिलं आहे मला. आणि हे खूप रेअरली बघायला मिळतं. सो मच लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स देअर कस्टमर्स. सो 100 मार्क्स टू BU भंडारी फॉर दॅट. आणि आय एम शुअर MG बद्दलचा एक्सपिरियन्स पण सेमच असेल. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि हा व्हिडिओ जर प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना जर नवीन गाडी घ्यायचा विचार असेल तर दिस इज अ ग्रेट टाईम. GST प्राइसेस रिवाईज झाले आहेत, इयर एंडला ऑफर सुरू आहेत आणि MG इज कमिंग ॲट अ ग्रेट प्राईस पॉईंट राईट नाव. आता मला प्राईस बघून खूपच आश्चर्य वाटलं. Such a feature-packed car at this price is a steal. So I would urge everybody to at least come and do a test drive. बाकी नंतर ठरवा काय हवं आहे ते. थँक्यू. MG हेक्टर ही इंटरनेट इनसाइड हा जो कन्सेप्ट भारतामध्ये इंट्रोड्यूस झाला, हा MG हेक्टर बरोबर 2019मध्ये चालू झाला आणि त्याचंच पुढचं व्हर्जन आज आपण इथे बघतो आहोत. वी आर व्हेरी हॅपी की आम्ही ही गाडी आज पुण्याच्या कस्टमरना अनवील केलेली आहे. गिरिजा मॅडम सारखे छान आम्हाला सेलिब्रिटी मिळाले की ज्यांनी या गाडीबद्दल एवढं भरभरून बोलल्या होत्या. सो वी आर व्हेरी हॅपी टू ब्रिंग दिस कार टू पुणे कस्टमर्स अँड दी प्राइस आउटस्टँडिंग 1199. यू कैन इमेजिन व्हाट वी आर डूइंग. हाँ सर बताइए, तो आज न्यू लॉन्च हुआ है MG से, क्या कहना चाहोगे इसके बारे में? Thank you first of all of you to be here joining this launch. The Hector is our first nameplate and soon it became a synonymous to the MG brand in India. It became one of the most preferred luxury SUV in the country and customers started preferring it, and we have as on date 1.5 lakh plus customers since its debut. So isn't it wonderful? Today we have decided to take a one step ahead to take this legacy forward and launch the new Hector for all of us, right?
The Hector comes with a strikingly design, as you can see, it has got a striking design, premium interiors, superior exterior, and comforting features, as well as in-car advanced technological features like the iSwipe gesture control and the Smart Boost technology, which makes it a great value proposition for our customers. We truly believe that advanced mobility should not be restricted to a limited few people. It should not be reserved to a few people. In fact, we want to democratize technology, and hence the launch of new Hector for all of you. So with that, I think you have seen most of the information about the car. I would restrict with rest of the question in case if anything So specific is there. pricing कैसा है? What is the mileage of this car? Mileage. Yeah. So I'll answer one by one. The pricing of the car is in front of you, and the mileage will be standard at par, which we will definitely publish, and it will be one of the best in the segment. Thank you, sir. Both cars are petrol or diesel? Okay. So as of now, it is in petrol, but we are mindful of the need of the Indian consumers, especially the consumers who drive long distances. So we have that portfolio, and it is diesel has been an integral part of our portfolio. So we plan to launch it next year. Thank The you. diesel.